आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। ठेव चल मी येतो। काय रे काय झालं अचानक? तहान लागली होती। ऐक ना, आपली फ्रेम मीडियाची गोव्याची मीटिंग आहे ना? हा अरे ते ठरलेलंच आहे आपलं, गोव्यात 2 दिवस जाऊन मस्त चिल करायचं आपण। मस्त चिल मारायचं, पण तू एकट्याने। काय मी एकटा? हो। का? माझी तुला कटकट नको ना म्हणून। मूर्खा, तुला माहिती आहे ना त्या क्लायंटचं माझं पटत नाही। मी आलो तर काम मिळणार नाही। तू जा, त्याला मस्त बाटलीत उतरव, मी फक्त वरून झाकण लावतो। चालेल, नो प्रॉब्लेम। माझंच नाही, दुपारी। ओके बस। आधी हे ऐक ना, मेनू कार्ड इट फाईनचा मेनू कार्ड आहे होय? हा. अरे बघू तरी। ऐक ना, माझ्याकरता सँडविच आणतोस प्लीज? ग्रिल ग्रिल्ड। मगाशी नको नको म्हणत होतास ना, आता काय करतोस? तुझ्याशी बोलून भूक लागली। आणतो। असलं उरपाट काम तुलाच सुचते बघ। लग्न झाल्यावर कोणी दाखवतंय वय पत्रिका? मी काय बी बोलू नका। याआधी या पत्रिका पाहिल्या आहेत मी, पण कुठे पाहिल्यात आठवत नाहीये। हा बरोबर, भाऊसाहेबांच्या घरी, आपले भाऊसाहेब नगरकर त्यांच्याकडे। अहो त्यांना सगळं सांगितलंय मी। सांगितलं ना व? मग झालं तर चल ग मंगे। मी थांबाव, काय सांगतात पत्रिका? अहो दोघांच्याही पत्रिका स्वतंत्रपणे उत्तम आहेत। मुलीची पत्रिका तर लाखात एक आहे। ती तिच्या घराचं नाव फार मोठं करेल। ते तर करणारच आहे माझी कलेक्टरीन बाई। अहो आता जिल्ह्यात पहिली आली ती। नाही ते समजा माहिती आहे आम्हाला, पण तिच्या संसाराचं काय, त्याच्याबद्दल काय सांगता का? ते जरा विचित्रच आहे। मुलीच्या पत्रिकेत संसार सुख नाही। नवरा बायकोमध्ये नेहमीच अंतर राहील। मंगे अगं तू नग एवढं मनाला लावून घेऊस। या पत्रिका बित्रिका म्हणजे नुसते ठोकताळे असतात ग, काय बी खरं नसते ते। आता महादेव नाना आणि उमाचंच बघ ना, कुठं पत्रिका धावल्या होत्या त्यांच्या, पण कसा सोन्यासारखा संसार केलाच की नाही त्यांनी? हा हे बघा, गुरुजींनी सांगितल्यावर तुमच्या काळजात बिचर्र झालंच की। ही तर आई आहे तिची। अगं पण मामी, तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही। आपण इथून परत जायच्या आधी सुंदरीला तिच्या नवऱ्याकडे पाठवून द्यायचं, काय बी होऊ देत। त्याशिवाय मी इथून परत जाणारच नाही।
नवरदेव चैन पडत नाहीये वाटतं. नाही नाही अहो असं काही नाहीये. अनुने कपडे पाहायला बोलवलं होतं. आली डिलिव्हरी? हो केव्हाच. बघितलंस माझी लेक किती खुश आहे ते. हे सगळं तुझं क्रेडिट आहे हं? अहो अरे खरंच आतापर्यंत खूप वेळेला मी तिच्या समोर लग्नाचा विषय काढला, पण एकतर उठून निघून तरी जायची, नाहीतर काहीतरी निमित्ताने विषय तरी बदलायची. तू मात्र जादू केलीस हा तिच्यावर. अहो आई हो, आणि ही जादू कायम राहायला हवी. तिला असंच हसत खेळत आनंदात बघायचंय मला. नुसती मान नको हलवूस. जर तिच्या डोळ्यात पाणी आलं ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. आधी इकडे ये ना. जा बाबा जा, आतापासूनच मी तुमच्या मध्ये यायला लागली. जा. नाही, असं काही नाही. बरं तू काय घेशील, चहा कॉफी? काही नको. असं कसं, काहीतरी घ्यायलाच पाहिजे. बरं कॉफी चालेल. ओके. अरे ये ना इकडे. आधी तुझ्या हातावर पण मेहंदी काढूया ना. अगं नको. का आधी? अरे लग्नात मुलं सुद्धा मेहंदी काढतात. अनु अगं मला ॲलर्जी आहे मेहंदीशी, म्हणून नको म्हणताय. ठीक आहे. आधी मी काय म्हणते, माझी मेहंदी कशी वाटतेय? म्हणजे अजून कंप्लीट झाली नाहीये, पण सांग ना कशी वाटतेय. मस्तच दिसते. छान आहे. सरे इकडे बघ की. अगं बघ की इकडा. शी बाबा, किती अभ्यास करशील? ती पुस्तकं बघ नाही, तुला बघून बघून बोर झाले असतील बघ आता. पण मी नाही ना झाले. अगं पण मी झाले ना. काय बाई, इतक्या दिवसांनी भेटलोय आपण, मला वाटलं काहीतरी गप्पा गोष्टी करत बसशील, पण तू तर बसलीस पुस्तकात डोकं खुपसून. तर नुसतं गप्पा मारून डोकं उठलं माझं, म्हणून अभ्यासाला बसले. आणि तू बी कर की जरा. एखादीच अभ्यास केला तर काय होत नाही. ए, हे आता तुझं घर आहे काय? आणि मी माझ्या मामीकडे का नाही सुट्टीला आल्या काय? मामी? ही तर कोण आहे तुझी मामी? अगं तूच की, विसरलीस का काय? अगो बया, खरंच की. बरे मला मामीने म्हणायचा. वय का माझी सरू मामी? मालते, तू बाहेर जाऊन दुसऱ्या कोणाचं डोकं खा की, मला अभ्यास करू दे. नुसता पुस्तकी किडाच आहे हा. हा? नाही किडा होता ग, म्हणून म्हणलं. सरे काय भारी फोटो काढलेत ग मामानं. एकदम जबऱ्याट. काय ह्या मॉडेल दिसत्यात, एकापेक्षा एक नंबरच. चला, गप्पा मारून पोट भरलं नसल तर जेवाया चला. कसलं गप्पा मारत्या? ही तुझी कलेक्टरीन बाई काय भावच ती ना झाली आम्हाला, म्हणून ही फोटो बघत बसल्या. बघ की तुम्ही छान आहेत की नाही? अगं काय लाजबीज वाटते का नाही तुला? अगं ह्यात काय झालं? बायकांच तर आहेत की. ह्या असलं फोटो काढतातच कशा या? काढून घेणाऱ्याला बी काही वाटत नाही आणि काढणाऱ्याला बी लाज नाही. सरू बघितलंस का, तुझी आई की नाही तुझ्या नवऱ्याला लाज नाही म्हणली. हे माले काय बी बोलू नकस. असं कधी म्हणलं मी? अगं आत्ताच तर म्हणलीस ना. आणि हे फोटो का नाही तुझ्या जावयाने काढल्यात.
अगं मंगलात त्या मामाचे रोजच काम आहे. मामाकडे येणारे की नाही जवळजवळ सगळे मॉडेल हे असेच कपडे घालतात. कॉमन आहे की तिकडे सगळं. अगं पण ए मालू, तुम्ही यांना बोलवायला आले आणि तुम्हीच गप्पा मारत बसलेत वय. हे वाट बघायलात ना तिकडे, जेवाय थांबले. चला चला चला. वय सरू ती पुस्तक खाऊन झालं असेल का नाही ते जेवायला पण चला आता. असं मग तिकडे गेल्यावर माझं डोकं खाल्लो का सांगून ठेवते. वय ग माझी सरू मामी. वा वा वा, असं गरम गरम जेवल्यावर कसं पचतय चांगलं. काय मालती मॅडम? आजोबा आता या घरात का नाही एकच मॅडम आहे, ती म्हणजे सुंदरी मॅडम. गप ग का मागं लागले माझ्या मागादरनं? अगं तू मॅडमच आहेस की. उद्या कलेक्टरीन झाल्यावर आम्हाला मी तुला मॅडमच म्हणायला लागणार. मामी करा सुरू. यांना ना भुका लागल्यात म्हणून माझं डोसकं खातायत. वय वय, चला चला बस ये. तुम्हाला काय अजून वाढू का? काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? नाही, काही नाही. अवमानात काय असेल तर बोला की. सकाळपासून बघतीये मी, तुम्ही कसल्या तरी विचारात आहे. काय झालंय? आमच्याकडनं काही चुकलंय का? नाही, बोला तुम्ही. अहो तुमचंच घर आहे असं समजून बोला. हे बघा, माझं बोलणं खटकलं तर उगा वाईट वाटून घेऊ नका. माझी तुमच्या दोघांबद्दल काय बी तक्रार नाही. उलट तुमच्या दोघांच्या रूपानं माझ्या सरीला आई आणि बापच मिळाले आहेत. पण जावई बापूंबद्दल बोलायचं तर अगं आहे, अगं असं जेवताना बोलायचं नसतंय. आपण नंतर बोलू की. तुम्ही करा समधी सुरू. नाही नाही, जेवताना बोलायचं नाही ना, मग बोलून झाल्यावर मग जीव. बोलू दे त्यांना. बोला, आदित्यचं काय? नाही, आता दोघांच्या लग्नाला बी बऱ्यापैकी दिस झालेत, पण अजून त्यांच्या संसाराला सुरुवात नाही झाली. हा, मला माहिती आहे घरबीर शोधाय थोडा वेळ लागतोय, पण संसार मांडणारीला हितच ठेवून तिथं संसार उभा कसा राहणार आहे? अहो त्यो घर शोधायला आहे की. पण तेच तर म्हणते मी. आता घर कसं पाहिजे हे बायकोला विचारात घेऊन नग का ठरवाय. अन आजच मी गुरुजींना पत्रिका बी दाखवली. ते म्हणले त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे समजा. म्हणजे हेच की ह्या दोघांच्या पत्रिकेत संसार सुख नाही. आणि तरी बी तुम्ही त्या दोघांना इतके दिवस वेगळं कसं काय ठेवू शकता? पण गुरुजी आम्हाला तसं काय बोलले नाही तो. नाही, मला माहिती होतं. म्हणजे गुरुजींना बाहेर सोडायला गेलो त्यावेळेला बोलले होते गुरुजी मला. हो, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? मला माहिती असतं तर आदित्यला मी एकटं सोडलंच नसतं. तुमचं बरोबर आहे सरुचाई. त्यांच्या पत्रिकेचं जर खरं असेल ना तर सरूला इथं ठेवायच नाही पाहिजे. अहो पण
त्यांचं काम शरद काय बाकीचे लोक बायकांना गावी ठेवून काम करतात वय? सुनबाई, तुम्ही बॅग भरायला घ्या, उद्याच निघू आपण. आणि तुम्हाला माझा एक शब्द आहे सरूच आहे, सुनबाईंचा जोपर्यंत तिकडे बसताना व्यवस्थित बसत नाही ना, तोवर मी माघार नाही येणार. झालं समाधान? वय पण मी काही चुकीचं बोलले असेल तर माफी करा. हो, माफी कसली मागताय? उलट तुम्ही आम्हाला जाग केलं होतं. बर, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर जेवाय सुरुवात करायची का आता? दम निघतो का बघायला? करा सर. बाबा, काय हो, कुणी केलायचा? म्हणजे आमच्या मंडळींनी का आमच्या लेकाच्या मंडळींनी? मी बनवलंय. हे बरं झालं, कारण आता तुमच्या हातचा चहा या घरात आम्हाला कवा प्यायला मिळेल हे काय सांगता येत नाही ना. वा, तुमच्या हातनं साखर पडली ना की चहाला काही वेगळीच चव येते बरं का. बाबा, माझ्या आईचं बोलणं तुमच्या मनाला तर लागलं नाही ना? खरं तर तिनं असं बोलायला नव्हतं पाहिजे. अहो नाही, त्या बोलल्या ते बरंच झालं की, नाही तर आम्ही तुम्हाला इथनं सोडलंच नसतं. हे बघा, त्यात त्यांची काय बी चूक नाही. जे काय चूक असेल ना ती समधी माझी आहे. अहो, हे समज माहित असताना सुद्धा मी काहीच हालचाल करू शकलो नाही हो. खरं सांगू का, गुरुजींचं म्हणणं मला काय पटलं नाही. एवढा लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे तुमचा, त्यात दुरावा कसा नाही येईल हो. पण त्यांचं मन शेवटी आईचं आहे. अहो, त्यांना भीती वाटणारच की. म्हणजे त्यांच्या जागी मी जरी असतो का नाही तरी मी हेच केलं असतं. म्हणून आजच जायचं आपण. तुमचं आवरलंय ना? वय बरं, बाबा असं अचानक जायचं म्हणल्यावर त्यांना काय वाटेल? आपण एक फोन तरी करूया ना त्यांना. अहो, आपण काय देणेकर येतोय त्याचे त्याला सांगून जायला? बापन त्याची बायकोच चालली आहे ना, त्याला काय वाटेल त्याचं आपल्याला काय करायचंय. नाश्ता झाला की निघू आपण. आणि हा सुनबाई, आणखीन थोडा चहा असेल तर आम्हाला मिळेल ना? हो, त्याच्यात काय एवढं, आणते की. हा ना. रडू नका. अगं काय ग आहे, समजा तर तुझ्या मनासारखं झालं ना, मग का रडालीस? तिच्या डोळ्याला तर नळच लावलेत भाई. तर जस काय तुझे डोळे कोरडेच आहेत ना मग. सॉरी, मी तुला सांगितलं होतं ना, पोरीच्या आईचं नशीबच असं असतंय बघ. आपल्या पोरीचा संसार मार्गी लागावा असं स्वप्न असतं, आणि ती लांब जाणार म्हणून जलमभर त्रास बी होतोय बघ. नीट राहा, त्यांच्या कलानं घे.
आणि बर का सरू मम्मी, तिकडे कोणी नटनट्या भेटलं की नाही त्यांच्यासोबत सेल्फी काढून मला पाठव बर का. आणि लांब गेल्यावर या म्हातारीला इसरू नगस बर का. काळजी घे ग. आणि आदित्यनं त्रास दिला ना तर लागलीच मला फोन करायचा काय. चला निघूया आता, उशीर नका करायला. मालते आजी नाहीची काळजी घे बरं का. मी हा इकडं, तू नको टेन्शन घेऊ, तू फक्त माझ्या मामड्याची काळजी घे.